लहान मुलांच्या जगात प्रत्येक गोष्ट अगदी नवी असते. अगदी प्रत्येक श्वासासोबत आत येणारा गंधसुद्धा. चला तर मग आज आपण त्यांच्यासाठी हे गंधाचं अद्भुत जग सोपं आणि मजेशीर कसं बनवायचं ते पाहूया. स्क्रीनवरचं हे वाक्य बघा, वास एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय. हे अगदी खरं आहे, कारण वास म्हणजे फक्त फुलांचा सुगंध किंवा कचऱ्याची दुर्गंधी नाही, तर ते मुलांच्या सुरक्षेचं आणि शिकण्याचं एक पहिलं आणि महत्वाचं माध्यम आहे. आपला हा प्रवास आपण मुलांच्या वयानुसार 3 मुख्य टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला फक्त अनुभव घेणारे, मग त्याचं वर्गीकरण करणारे आणि शेवटी त्याचं विश्लेषण करणारे छोटे विश्लेषक. तर सुरुवात करूया गंधाच्या ओळखीपासून. आपला मुख्य उद्देश आहे मुलांना चांगला वास, वाईट वास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोक्याचा वास यातला फरक समजावून सांगणं. हा त्यांच्या संवेदनेच्या प्रवासाचा म्हणा एक पाया आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये, यासाठी आपल्याला काही खास साहित्य अजिबात लागणार नाहीये. आपल्या घरातल्याच वस्तू, जसं की अत्तर, फुलं, साबण किंवा अगदी कांदा आणि लसूण, या अगदी साध्या गोष्टींमधूनच गंधाचं विज्ञान शिकता येतं. हा जो तक्ता आहे तो म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की मुलांचं वय जसं वाढत जातं तसं आपला शिकवण्याचा दृष्टिकोनही कसा बदलत जातो. सुरुवातीला फक्त अनुभव, मग त्यातून फरक ओळखणं आणि शेवटी धोके ओळखण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आपला पहिला गट आहे 3 ते 4 वयोगटातल्या मुलांचा. यांना आपण अनुभव घेणारे असं म्हणूया. या टप्प्यावर आपलं लक्ष फक्त आणि फक्त चांगल्या वासांची ओळख करून देण्यावर आहे आणि त्यांच्या मनात सुगंधाबद्दल एक सकारात्मक भावना निर्माण करण्यावर. ह्या वयासाठी कलीचा शब्द आहे सुगंध. म्हणजे काय तर कोणताही छान वास, तो फुलाचा असेल, आईच्या साडीचा असेल किंवा अंघोळीनंतर लावलेल्या पावडरचा असेल. इथे बरोबर किंवा चूक असं काहीच नाहीये, फक्त त्या वासाचा आनंद घेणं महत्वाचं आहे. जरा कल्पना करा, आपण एका लहान मुलाला बागेत घेऊन गेलो आहोत. गुलाबाच्या फुलाचा तो मंद सुगंध आणि मग हातात घेतलेला एक गुळगुळीत दगड. दोघांमध्ये काय फरक आहे? हा एक साधा प्रश्न, पण त्यातून त्या लहान जीवाला अस्तित्व आणि अनुभव यातला मोठा फरक कळतो. वासाची पहिली ओळख अशीच सहज व्हायला हवी. आता वळूया पुढच्या गटाकडे. 4 ते 5 वर्षांची मुलं. हे आहेत आपले वर्गीकरण करणारे. आता फक्त अनुभव घेऊन चालणार नाही, तर त्या अनुभवांना चांगला आणि वाईट अशा गटांमध्ये विभागण्याची ही सुरुवात आहे. ही स्लाईड नेमका तोच फरक दाखवते. एका बाजूला आहे सुगंध, म्हणजे घरात बनणाऱ्या पुरणपोळीचा किंवा उदबत्तीचा छान वास, आणि दुसऱ्या बाजूला आहे दुर्गंध, जसं की ओल्या कचऱ्याचा किंवा कांद्याचा उग्र वास. आपल्या गल्लीतून कचऱ्याची गाडी जाते तेव्हा येणारा तो तीव्र वास आठवतोय. आपण पटकन नाक दाबून धरतो. मुलांना हाच क्षण शिकवण्यासाठी वापरायचा आहे. तो वास म्हणजे फक्त वाईट वास नाही, तर तो एक सावधानतेचा इशारा आहे. इथे जंतू असू शकतात, म्हणून लांब राहा. ही शिकवण त्या दुर्गंधीमध्ये दडलेली आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या गटाकडे. 5 ते 6 वर्षांचे छोटे विश्लेषक. इथे विषय अजून गंभीर आणि खूप महत्वाचा होतो. आता आपण चांगल्या वाईट वासाच्या पलीकडे जाऊन धोकादायक वासांबद्दल बोलणार आहोत. काही वास हे धोक्याचे अलार्म असतात, जसं की कारखान्याचा धूर, फटाक्यांची जळकी दारू, मच्छर अगरबत्तीचा कोंदट वास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या गॅसचा वास. हे वास ओळखायला शिकवणं म्हणजे त्यांना एक जीवनरक्षक कौशल्य देण्यासारखंच आहे. हाच तो अत्यंत महत्वाचा मुद्दा. आपलं नाक हे एक नैसर्गिक सेन्सर आहे. घरात काहीतरी जळत असेल किंवा धोकादायक वायू पसरत असेल तर डोळ्यांना दिसण्याआधी आणि कानांना ऐकू येण्याआधी आपल्या नाकाला त्याचा वास येतो. घरातला LPG गॅस, त्याचा वास हा सर्वात महत्वाचा सेफ्टी अलार्म आहे. मुलांना हा प्रश्न विचारायला शिकवणं म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचं साधन देण्यासारखं आहे. जर असा विचित्र वास आला तर अजिबात वेळ न घालवता लगेच मोठ्यानं सांगायचा. हा एक नियम त्यांच्या मनात अगदी पक्का बसायला हवा. पण यात एक गंमत आहे. पेट्रोलचा वास. काहींना तो खूप आवडतो तर काहींना अजिबात सहन होत नाही. या उदाहरणातून मुलांना हे शिकवता येतं की वासाची आवड-निवड प्रत्येकाची वेगळी असू शकते. म्हणजे जो वास एकासाठी सुगंध आहे, तोच वास दुसऱ्यासाठी दुर्गंध असू शकतो. तर ह्या संपूर्ण प्रवासातून मुलांनी काय मिळवलं? चला
प्रत्येक वयोगटातील मुलांच्या शिकण्याचा नेमका परिणाम काय आहे ते थोडक्यात पाहूया. हा तक्ता सगळं काही सांगून जातो. 3 ते 4 वर्षांची मुलं वास ओळखायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची मुलं त्या वासांमध्ये फरक करायला शिकतात आणि 5 ते 6 वर्षांची झाल्यावर ती धोकादायक वास ओळखून त्याचं विश्लेषण करायला शिकतात. किती सुंदर आणि नैसर्गिक प्रगती आहे ही, नाही का? गंधाच्या या प्रवासातून आपण पाहिलं की एका ज्ञानेंद्रियातून कितीतरी गोष्टी शिकता येतात. आता जरा विचार करा, स्पर्शाची दुनिया, रंगांची दुनिया, आवाजांची दुनिया, आपण मुलांची ही सगळी दारं अजून चांगल्या प्रकारे कशी उघडू शकतो, जेणेकरून त्यांचं जग आणखी समृद्ध होईल